खरं तर महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरापासून विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरूच होती आणि या सगळ्या दरम्यान जे राष्ट्रीय नेते आहेत त्यांनी महाराष्ट्रात मुक्काम ठोकला होता। जसं म्हणायला गेलं तर पंतप्रधान होते, केंद्रीय गृहमंत्री होते, राहुल गांधी होते, असे दिग्गज जे नेते मंडळी आहेत राष्ट्रीय, त्यांनी सगळ्यांनी महाराष्ट्रात मुक्काम ठोकला होता। पण ह्या सगळ्या दरम्यान काल मतदान पार पडलं, आता 23 तारखेला निकाल पण जाहीर होईल। पण ह्या सगळ्या दरम्यान नेमकं त्या प्रचारादरम्यान काय काय झालं आणि यामुळे मतदारांवर नेमकी परिणाम काय झालाय, या सगळ्या गोष्टींवर आज चर्चा करण्यासाठी आपले सहकारी, आज माझे सहकारी माझ्या सोबत आहेत, संकेत कांबळे सर। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर जो काही आता म्हणजे लोकसभेनंतर महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी आता सुरूच आहे। 23 तारखेला निकाल लागेल, पण लोकसभेप्रमाणे जसं चित्र होतं त्याचप्रमाणे विधानसभेत पण चित्र दिसेल का? आणि ज्या पद्धतीने आपली जी मीडिया आहे ती ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी पोर्ट्रे करते त्यानुसार सगळं काही होतंय का, किंवा त्या मागचं नेमकी कारण काय, या सगळ्या संदर्भात आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय वाटतं तुम्हाला या सगळ्यावर? खरं तर कसं आहे ना की 2014 म्हणजे हा प्रश्नच खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या प्रश्नावरती अगदीच कोणाकडून म्हणजे कोणत्याच माध्यमांमधून, मग ते प्रिंटचे असतील, ते इलेक्ट्रॉनिक माध्यम असतील किंवा सोशल मीडियावरती डिजिटल प्लॅटफॉर्मवरती जी माध्यमं आहेत ना त्यांच्या कुठेच तशी चर्चा झालेली नाही आहे आणि म्हणून ही चर्चा महत्त्वाची आहे। 2014चं लोकसभा इलेक्शन झालं किंवा त्याच्या अगोदरही 2019 झाले, 2004 झालं, पण 2019च्या गेल्या दोन इलेक्शनचं जर आपण हे बघितलं, आकडेवारी बघितली किंवा त्यावेळची चर्चा जर बघितली ना, तर 2014 असेल 2019 असेल, या दोन्ही इलेक्शनमध्ये अशी चर्चा कुठेच झाली नाही की लोकसभेतील वातावरण पुन्हा विधानसभेत आहे का। मुळात हा जो लोकसभा म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला, लोकसभा आणि विधानसभा ह्या दोन इलेक्शन मधला जो काळ आहे किंवा जेवढा पिरियड आपण ज्याला म्हणतो तोच मुळात 5 ते 6 महिन्याचा असतो। त्यामुळे त्याच्यामध्ये काय ड्रास्टिकली चेंज होईल असं ना आपण 2014ला बघितलं ना 2019ला बघितलं। त्यामुळे ही चर्चा मुळात माध्यमांनी म्हणजे खास करून इलेक्ट्रॉनिक मीडियाने आणि त्यातल्या त्यात जी भाजप समर्थित म्हणजे ज्याला गोदी मीडिया म्हटलं जातं, मी तसा शब्द प्रयोग करणार नाही, परंतु जी भाजप समर्थित जो मीडिया आहे ना त्या मीडियाने त्या माध्यमांनी अशा प्रकारची चर्चा सुरू केली। आता ही चर्चा सुरू करण्यामागे त्यांची कारणं काय आहेत, काय असू शकतात? तर सगळ्यात पहिलं कारण मला हे दिसतं की त्या माध्यमांनी म्हणजे लोकांच्या मनामध्ये लोकांनी जो राग व्यक्त केला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, बीजेपी असेल, नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असेल, त्यांचं जे राजकारण आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-2.5 वर्षांपासून जे राजकारण झालं, पक्ष फोडण्यापासून, कुटुंब फोडण्यापासून, तो जो राग होता ना लोकांचा, तो राग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी व्यक्त केला। माध्यम आता काय म्हणतायत म्हणजे काय चर्चा झाली की बाबा तो राग आता व्यक्त करून झालेला आहे, आता पुन्हा विधानसभेमध्ये तसं काय वातावरण दिसणार नाही, परंतु ते वातावरण तसंच दिसत आहे। आणि तुला म्हणजे तो आठवत असेल तुला, ह्या प्रचारामध्ये उद्धव ठाकरेंनी तेच मुद्दे उपस्थित केले की गद्दार आहेत, आम्हाला पाठीत खंजीर खुपसला, एवढंच काय तर जे देशाचे वरिष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार, आणि जे देशाच्या राजकारणामध्ये गेल्या 50 वर्षापासून ते कार्यरत आहेत, त्यांनी देखील हेच मुद्दे उपस्थित केले। म्हणजे गद्दार त्यांनी शरद पवार याच्या अगोदर किंवा जेवढ्या मी निवडणुका बघितल्या, जेवढी मी त्यांची जुनी भाषणं पण बघितली, तर त्यामध्ये ते एवढे आक्रमक कधीच दिसले नाहीत जेवढे ते या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळेल। अगदी ते लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील एवढे आक्रमक नव्हते। तर ते आक्रमक होण्याचं कारण काय आहे? कारण जे बीजेपीने जो आरोप त्यांच्यावर बीजेपीवर होतो की ईडीचा वापर करून किंवा इतर ज्या काही संस्था आहेत, सरकारी संस्था आहेत, केंद्रीय संस्था आहेत, त्यांचा गैरवापर करून जे काही पक्ष आणि कुटुंब फोडण्याचा जो प्रकार झाला, ती सल अजूनही लोकांच्या मनामध्ये आहे आणि हे शरद पवार नेमकं जाणतात। 2014ला शरद पवार आक्रमक नव्हते, इतके फिरले नाही, 2019ला ते फिरले नाहीत, 2024ला लोकसभा आणि विधानसभा, लोकसभेचा म्हणजे महाराष्ट्र 7 फेजमध्ये इलेक्शन झालं लोकसभेचं देशामध्ये, त्यातले 5 फेजचं इलेक्शन महाराष्ट्रामध्ये झालं, बरोबर। 5व्या फेज जसा संपला दुसऱ्या दिवशी, म्हणजे हे सुप्रिया सुळेंकडून आलेलं माहिती आहे त्यामुळे मी ती त्या अधिकृतपणे ती मांडत आहे की दुसऱ्याच दिवशी म्हणजे इलेक्शन संपलं, वोटिंग झालं 5व्या फेजचं महाराष्ट्रामध्ये,
महाराष्ट्राचं इलेक्शन संपलं लोकसभेचं, आणि दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी त्यांच्या सर्व जे नेते होते राज्यातले, मग त्यामध्ये सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील, त्याच्यानंतर तुमचे मुंबऱ्याचे जे आहेत जितेंद्र आव्हाड असतील, त्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्याला उद्या म्हणजे आतापासून विधानसभेची तयारी करायची. म्हणजे त्या लोकांनी, त्यांच्या नेत्यांनी लोकसभा संपल्यानंतर, तो प्रचार संपल्यानंतर किंवा वोटिंग संपल्यानंतर श्वासही घेतला नव्हता. पवारांनी सांगितलं की आपल्याला लगेच विधानसभेची तयारी सुरू करायची. म्हणजे इतके आक्रमक जे आहेत ना ते शरद पवार ह्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये बघायला मिळाले. पण विधानसभेमध्ये शरद पवार ज्या आक्रमकतेने दिसून आले सगळ्यांनाच, पण त्यामागचं नेमकी जे काही पक्षात फूट पडली ते आहे किंवा काका वर्सेस पुतण्या जो काही आता सुरू होता बारामतीमध्ये, जो काही आता रणकंदन आहे, त्यावरून ते आक्रमक झालेत की विरोधकांमुळे आक्रमक झालेत? त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. एक तर विरोधकांनी केलेलं काम, पक्ष फोडणं, घरं फोडणं, ते एक तर आहेच. आणि त्याच्याशिवाय शरद पवारांना लोकांची नस समजते. मी जो मुद्दा सांगत होता ना की लोकांची नस काय आहे, जनमानस कोणत्या बाजूने, वारं कोणत्या बाजूने जाते, हे शरद पवारांशिवाय दुसऱ्या कुठल्याच नेत्याला अजूनपर्यंत महाराष्ट्रातलं समजलेलं नाही. त्यामुळे शरद पवार खूप आक्रमक होते आणि त्यांनी त्याचमुळे, म्हणजे त्यांना माहिती होतं की लोकसभेचं जे वातावरण आहे ते ॲज इट इज विधानसभेला जाणार, कारण यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये तसं झालेलं आहे. माध्यमांनी ही चर्चाच मुळात यासाठी केली की बाबा आता तसं वातावरण नाहीये, जेणेकरून लोकसभेमध्ये ज्या लोकांनी बीजेपीच्या विरोधात मतं दिली ती मतं आता पुन्हा विधानसभेमध्ये बीजेपीच्या विरोधात जायला नको, म्हणून लोकांचं जनमत बनवण्याचं काम, लोकांचं मानस बनवण्याचं काम माध्यमांच्या द्वारे केलं गेलं. आणि त्याचमुळे हा प्रचार केला गेला की लोकसभेचं वातावरण आता विधानसभेमध्ये नाहीये. त्यामध्ये मुद्द्यांना घेऊन देखील चर्चा होते. मुद्दे म्हणजे जसं मी सांगितलं की भावनिक जो मुद्दा होता, जे सहानुभूतीचा जो मुद्दा होता, तो मुद्दा लोकसभेमध्ये झालेला आहे, विधानसभेत येणार नाही, हा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता संविधान बदलण्याचा. जे नॅरेटिव्ह, म्हणजे हे नॅरेटिव्ह जे बीजेपी आहे ते बीजेपी म्हणतं की काँग्रेसने हे फेक नॅरेटिव्ह जे आहे ते जनरेट केलं. मुळात ते फेक नॅरेटिव्ह नाहीये, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यावर आधी पण चर्चा झालेली आहे. फेक नॅरेटिव्ह नाहीये. बीजेपीचेच लोकसभेच्या वेळी जे उमेदवार होते त्या उमेदवारांनी ही चर्चा केली की आम्हाला 400 खासदार पाहिजे. 400 पारचा जो त्यांचा नारा होता की 400 खासदार आम्हाला पाहिजेत, म्हणजे 400 पेक्षा जास्त खासदार पाहिजेत, आणि ते मिळवल्यानंतर आम्ही संविधानामध्ये बदल करणार आहोत, असं त्या बीजेपीच्याच उमेदवारांनी त्यांच्या भाषणांमधून, प्रचार सभेमधून केलेली वक्तव्य आहेत. आणि ते मुद्दे, तो जो प्रचार आहे बीजेपीकडून झालेला किंवा त्यांच्या उमेदवारांकडून झालेला, तो मुद्दा काँग्रेसने उचलला, तो पिक केला आणि त्याला राष्ट्रीय स्तरावरती, ज्याला हिंदीमध्ये म्हणतात, भुनवण्याचं काम केलं. म्हणजे भाजण्याचं जे काम आहे ते काँग्रेसने केलं आणि काँग्रेस त्याच्यामध्ये 200% यशस्वी झाली, तो मुद्दा संपूर्ण देशभरामध्ये प्रचारित करण्यासाठी. मग हा मुद्दा लोकसभेमध्ये झालाय, आता तो विधानसभेमध्ये येणार नाही, अशा पद्धतीचं देखील चर्चा होत गेली. हा मुद्दा बरोबर आहे की लोकसभेमध्ये हा मुद्दा होता आणि संविधान बदलण्याची जी गोष्ट आहे ती संसदेमध्ये होते, विधानसभेमध्ये संविधान बदललं जात नाहीत. परंतु जसं लोकसभेमध्ये संविधानामध्ये जर काय बदल करायचे असतील तर 2/3 मेजॉरिटी लागते. त्याच पद्धतीने जर विधानसभेच्या, म्हणजे वेगवेगळ्या राज्याच्या ज्या विधानसभा आहेत, 1/3 विधानसभा, म्हणजे जेवढ्या विधानसभा आहेत संपूर्ण देशभरामधल्या, त्यातल्या 1/3 राज्यांचं, म्हणजे 1/3 विधानसभांचं त्या गोष्टीला, त्या बदलाला, त्या संविधानामध्ये जे काही कलम बदलले असतील, नवीन कायदे बदलले असतील, त्या बदलाला 1/3 विधानसभेच्या समर्थन लागतं. म्हणजे संविधान बदलाचा, म्हणजे मुळात संविधान कोणीही बदलू शकत नाही. म्हणजे संपूर्ण संविधान असं बदललं आणि असं दुसरं लागू केलं असं होत नाही, असं कधी होणारही नाही. परंतु संविधानामध्ये जे काही कलम बदलली गेलीत, कायदे बदलले गेलेत, अगदी संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये इंदिरा गांधींच्या काळामध्ये त्या दुरुस्त्या झालेल्या आहेत. आजपर्यंत जवळपास 120 की 121 माझ्या माहितीप्रमाणे ह्या दुरुस्त्या झालेल्या आहेत. मग ह्या दुरुस्त्या करण्यासाठी काय करावं लागतं, तर संसदेमध्ये 2/3 मेजॉरिटीने ते पास करावं लागतं बिल, आणि 1/3 विधानसभा ज्या आहेत, म्हणजे टोटल विधानसभाचं 1/3 समर्थन त्या बिलाला किंवा त्या कायद्याला असावं लागतं. म्हणजे संविधान बदलण्याचा किंवा संविधानामध्ये जे काही कायदे हे असतील, आर्टिकल्स असतील, तिथले काय गोष्टी बदलायच्या असतील, तर त्यासाठी देखील विधानसभेची मंजुरी गरजेची असते. जर बीजेपीचं सरकार किंवा महायुतीचं सरकार इथे आलं महाराष्ट्रामध्ये आणि लोकसभेमध्ये त्यांनी एखादा संविधानामध्ये बदल करण्याचा कार्यक्रम केला,
तर महाराष्ट्राची विधानसभा आहे त्यांना समर्थन करणार. परंतु जर इथे महाविकास आघाडीचं सरकार आलं, काँग्रेसच्या नेतृत्वाचं सरकार आलं, तर मात्र ते सरकार संविधानामध्ये जे बदल केंद्र सरकार करेल त्याला ती संमती देणार नाही. त्यामुळे संविधान बदलाचा जो मुद्दा आहे ना, तो इथेही लागू होतो. मुद्द्यांना घेऊन पण असं अगदी नाहीये की संविधान म्हणजे लोकसभेचं वातावरण आता नाहीये, ते आहे. लोकांचं जनमानस तसं आहे. म्हणजे जे फील्डमधून आपण बघितलं, जे लोकांशी बोललो, पत्रकारांशी बोललो, त्यातून जे जाणवलं ते असंच आहे. त्यामुळे हा प्रचार मूळ लोकांचं जनमानस बीजेपीच्या समर्थनामध्ये बनवण्यासाठी हा माध्यमांनी आणि त्यातल्या त्यात जे बीजेपी समर्थित माध्यम आहेत त्यांच्याद्वारे केला गेला असं मला वाटतंय. आणि एकंदरीत असं चित्र दिसतंय. हा, म्हणजे तसं चित्र तर ते वारंवार दिसूनच येत आहे. पण आपण मुंबई आउटलुकच्या माध्यमातून ज्या वरिष्ठ पत्रकारांसोबत चर्चा केली, म्हणजे ते विदर्भातले असतील, कोकणातले आणि पश्चिम महाराष्ट्रातील, तर त्यांच्याशी जो काही संवाद साधला गेला त्यातून एकंदरीत तुम्हाला काय जाणवलं? म्हणजे कशी स्थिती आहे किंवा जो काही आढावा आहे तो तुमच्या मते कसा, म्हणजे काय जाणवलं तुम्हाला? मी म्हणजे अगदी इमानदारीने आणि स्पष्टपणे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की आम्ही काही फील्डमध्ये नाही गेलो, काही जाता नाही आलं. त्याच्यामागे बरीच कारणं आहेत, त्या कारणांची चर्चा इथे करणं उचित नाही आहे. परंतु आम्ही फील्डमध्ये नाही गेलो, आपण फील्डमध्ये गेलेलो नाही आहोत. परंतु जे पत्रकार फील्डमध्ये गेले, जे ग्राउंडवरती काम करत होते, अशा पत्रकारांशी आणि सिनियर पत्रकारांशी आम्ही चर्चा केली. ती चर्चा तुम्ही मुंबई आउटलुकच्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता. त्यामध्ये विदर्भाचे म्हणजे देशोन्नतीचे संपादक, मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्याशी आम्ही विदर्भाच्या राजकारणात आणि जे सामाजिक समीकरण आहे त्यावरती चर्चा केलेली आहे. त्याच्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये धर्मेंद्र पवार यांच्याशी चर्चा केलेली आहे. कोकणामधील शिवप्रसाद देसाई यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि तिथलं नेमकं काय जनमानस आहे, काय वातावरण आहे, काय समीकरण आहेत, अगदी त्यांनी विधानसभा वाईज आणि कॅन्डिडेट वाईज, म्हणजे अगदी विधानसभा नाही तर कॅन्डिडेट वाईज कोणाचं किती समर्थन आहे, कोणाचे किती वारं आहे म्हणता येईल, किंवा लोक कोणत्या बाजूने कौल देऊ शकतात, तर अशा पद्धतीने ती चर्चा झाली. आणि ती चर्चा तुम्ही मुंबई आउटलुकच्या युट्यूब चॅनलवरती जाऊन, टाइमलाईनवरती जाऊन तुम्ही ती बघू शकता. अडचण होत असेल तर आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्या 3 व्हिडिओची लिंक तुम्हाला देऊ, जेणेकरून तुम्ही ते तीनही चर्चा तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्याशिवाय म्हणजे ही चर्चा तर आपण ऑन द रेकॉर्ड केली, परंतु ऑफ द रेकॉर्ड देखील अनेक पत्रकारांची माझी चर्चा झाली. त्याच्यामध्ये मराठवाड्यातले पत्रकार होते, त्यानंतर मुंबईमधले काही पत्रकार आमचे सिनियर सहकारी होते, त्यांच्याशी चर्चा झाली. ते एकंदरीत पत्रकारांशी केलेल्या चर्चेनंतर 2 गोष्टी ज्या आहेत त्या मला जाणवल्या आणि त्या मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवणं गरजेचं आहे. त्यातली एक गोष्ट अशी होती की वातावरण जे आहे ते जरी महाविकास आघाडीच्या बाजूने झुकतं दिसत असलं तरी ही निवडणूक सोपी नाही, ही निवडणूक अटीतटीची अशीच आहे. म्हणजे त्यांनी अगदी विधानसभा वाईज सांगितलेलं आहे की कोणत्या विधानसभेमध्ये कोणाच्या बाजूने कौल जाऊ शकतो आणि कोणाचा विरोध होऊ शकतो. मग त्यामध्ये अँटी इन्कम्बन्सीचा त्यांनी उल्लेख केला. त्यामध्ये जे नेरेटिव्ह पसरवलं गेलं किंवा जो प्रचार झाला त्याचा देखील त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे ही निवडणूक हलक्यात कोणीच घेतलेली नाही आणि तसं दिसलं पण नाही. म्हणजे असं नाही झालं की आता मवियाचं सरकार येणार आहे म्हणून उद्धव ठाकरे आणि शरद पवार जे आहेत ते अगदी निवांत आहेत आणि त्यांनी हलक्यात घेतले, उलट ते आक्रमक झालेले दिसले. ही एक गोष्ट मला त्यातून जाणवली. आणि दुसरी गोष्ट ती ही होती की दुसरी जी गोष्ट आहे ना ती अगदी म्हणजे एकंदरीत हे सगळं पाहिलं तर आता जसं म्हणाला तुम्ही की महाविकास आघाडीचं सरकार येईल म्हणून काँग्रेस म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी काही हात वरती नव्हते केले, पण या सगळ्या ह्याच्यात महायुतीने पण त्याच अटीतटीने त्यांचा जो काही म्हणजे ॲज अ विरोधक म्हणून जो काही तगडा असतो त्यांच्या बाजूने ते सगळे त्यांनी मुद्दे मांडले आणि लोकसभेप्रमाणे विधानसभेची निवडणूक पण त्याच हिशोबाने ती ऍक्च्युअली चालली. झालं असं की ह्या प्रचारामध्ये म्हणजे जे पत्रकारांकडून जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारावरती की प्रचार जो झाला आणि आपणही बघितलं, आपण लाईव्ह बघितलेले आहेत, आपण मुंबई आउटलुकच्या युट्यूब चॅनलवरून ते लाईव्ह केलेले देखील आहेत, ज्या आम्हाला शक्य झाल्याच्या सर्व प्रचार सभा सर्वच पक्षांच्या. तर त्यामधून असं दिसून आलं की जनतेचे मुद्दे जे आहेत ना ते मुद्दे ह्या राजकीय नेत्यांकडून चर्चेत आले नाहीत. आणि हे केवळ आमचं मत नाहीये, तर जो विधानसभेमधला मतदार आहे
त्या मतदारांचं असं म्हणणं आहे की आमचे मुद्दे चर्चेत आले नाहीत. फॉर एक्झाम्पल, कोकणामध्ये खास करून सिंधुदुर्ग भागामध्ये जो महाराजांचा पुतळा पडला मालवणमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये, बरोबर, सप्टेंबरच्या एंडिंगला, आय थिंक 26-27 तारखेला काहीतरी पडला, तर तो कोसळला. तो मुद्दा मला असं वाटलं होतं त्यावेळी की हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठा मुद्दा होईल आणि संपूर्ण जी विधानसभेची निवडणूक आहे ना ती त्याच मुद्द्याला घेऊन होत होते की काय, इथपर्यंत मी माझं मत बनवलं होतं. परंतु तो मुद्दा राज्यकर्ते तर चर्चेत आणणारच नव्हते, परंतु तो मुद्दा विरोधकांनी ज्या पद्धतीने उचलायला पाहिजे होता तो कुठेच उचलताना दिसला नाही. इव्हन सिंधुदुर्गामध्ये देखील तो मुद्दा झालेला नाही. आणि जेव्हा राजकीय नेते त्यावरती बोलत नाहीत, माध्यमांच्या द्वारे त्यावरती बोललं जात नाही, त्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की मतदार आहे ना तो त्यावरती बोलत नाही. म्हणजे तो देखील म्हणजे मतदार जो आहे ना तो देखील हा मुद्दा सोडून देतो, असं होतं. म्हणजे माध्यम मुळातच जनमत बनवण्याचं काम करतात. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ना त्या मला प्रामुख्याने जाणवल्या. शेतकऱ्यांच्या सोयाबीन जो मोठा मुद्दा आहे, सोयाबीनचे शेतकरी, कांद्याचे जे शेतकरी कांदा उत्पादक आहेत त्यांचे मुद्दे आहेत, बेरोजगारी आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की एक जेवणाची प्लेट असते आणि त्याच्यामध्ये एक लोणचं असतं, त्या पद्धतीने बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अशा पद्धती फक्त एक थोडंसं छोटं त्यांच्या भाषणामध्ये ते दिसलं. बाकी प्रचारामध्ये काय आले ते आपण पुढे चर्चा करणारच आहोत. पण हे दोन मुद्दे मला प्रामुख्याने त्या पत्रकारांशी बोलल्यानंतर जाणवले. एक तर मूळ मुद्दे, जनतेच्या समस्या प्रचारामध्ये नव्हत्या. दुसरा मुद्दा की ही निवडणूक अटीतटीची आहे. गौरी, मग म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीनंतर खरंच ही निवडणूक म्हणजे सगळ्यांना जरी दिसली असती तरी ती म्हणजे प्रामुख्याने दिसते की खरंच लोकसभेप्रमाणे विधानसभेची निवडणूक ही अटीतटीची आहेच, पण त्याचबरोबर प्रामुख्याने खूप सारे मुद्दे गाजले. पण त्यामध्ये एक मुस्लिम फॅक्टरचा पण मुद्दा होता. तर म्हणजे जो काही मुस्लिम मतांचा जो पॅटर्न होता त्याबद्दल नेमकी तुमचं काय मत आहे? मुस्लिम मतांचा जो पॅटर्न राहिलेला आहे त्यावर बोलण्याआधी जो शेवटच्या काही टप्प्यांमध्ये बीजेपी कडून, खास करून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मौलाना सज्जाद नोमानी यांच्याबद्दल जे काही वोट जिहाद आणि हा जो काही आरोप लावण्यात आला किंवा तसं वातावरण निर्माण करण्याचा एकंदरीत जो प्रयत्न झाला ना त्यावरती मी आधी बोलेन. ते म्हणजे जिहाद हा जो शब्द आहे ना, आता अगदी त्याच्या खोलात नको जायला, परंतु जिकडे तिकडे जिहाद लावला जातो. लव जिहाद, वोट जिहाद, नोट जिहाद, नाही का. आता विनोद तावडेंचं ते हे पकडल्यानंतर मग उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडून आरोप झाले की हा नोट जिहाद आहे का. तर जिहाद हा शब्द मुळात काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. जिहाद याचा अर्थ मराठीमध्ये जर भाषांतर कोणी केलं तर असा होऊ शकतो की संघर्ष करायचा आहे. आणि संघर्ष करणं हे काय चुकीचं आहे असं नाहीये. संघर्षातूनच देश निर्माण झालेला आहे, संघर्षातूनच हे सरकार निर्माण होतात आणि संघर्षातूनच जी पुढची पिढी आहे किंवा जे वातावरण आहे ते घडत असतं. तर जिहाद याचा अर्थ संघर्ष होतो, परंतु हा शब्द इतका बदनाम करण्यात आलेला आहे आणि त्या प्रमाणामध्ये जे मुस्लिम्स आहेत, जे मुस्लिम स्कॉलर्स आहेत त्यांच्याकडून त्या मुद्द्याला घेऊन कोणत्या पद्धतीचं स्पष्टीकरण दिले गेलेलं नाहीये. बहरहाल मुद्दा आहे की मुस्लिमांचा वोट पॅटर्न काय. तर मुस्लिमांचा वोट पॅटर्न अगदी राष्ट्रीय स्तरापासून ते विधानसभेपर्यंत आपल्याला बघायला मिळतो. तो वोट पॅटर्न काय आहे की राष्ट्रीय स्तरावरती मुस्लिम काय विचार करतात, जो पक्ष बीजेपीला हरवेल त्याला आम्ही वोट करणार. मग त्याच्यामध्ये काँग्रेस येतं. आणि हे आत्ताचा वोट पॅटर्न नाहीये, हा गेल्या अनेक निवडणुकांपासून, गेल्या अनेक दशकांपासून हा मुस्लिमांचा वोट पॅटर्न राहिलेला आहे. राष्ट्रीय स्तरावरती वोट पॅटर्न आहे की जो बीजेपीला हरवेल त्या ठिकाणी ते वोट देतात, म्हणजे काँग्रेसकडे वोट देतात, एक गट्टा वोट देतात. राज्यामध्ये त्यांचा पॅटर्न असतो की जो बीजेपीला राज्यामध्ये हरवू शकतो त्याला ते वोट करतात. उदाहरण द्यायचं झालं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीकडे मुस्लिम झुकलेले दिसले, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, महाविकास आघाडी, अगदी शिवसेना जी एकेकाळची हार्डकोर हिंदुत्व आणि त्या मुद्द्याला घेऊन जे बाळासाहेबांची आजही ती भाषणं सत्ताधाऱ्यांकडून ट्विट केली जातात, पोस्ट केली जातात. तर तो त्यांचा राज्यातला पॅटर्न असतो की राज्यामध्ये भाजपला कोण हरवू शकतं, कोणता पक्ष आहे, मग कोणता पक्ष किंवा आघाडी युती ते त्या बाजूने झुकले जातात. विधानसभेच्या सीटवरती त्यांचा पॅटर्न असा असतो की जो उमेदवार बीजेपीच्या उमेदवाराला हरवेल किंवा हरवू शकतो अशी ज्यांची ताकद आहे, अशी ज्याची स्ट्रेंथ आहे, अशी ज्याची कॅपॅसिटी आहे त्याकडेच ते झुकलेले जातात. मग त्यावेळी विधानसभेमध्ये ते
तो कोणत्या पक्षाचा आहे हे बघत नाहीत. म्हणजे बीजेपीला हरवणारा उमेदवार हा कोणत्या पक्षाचा, मग तो त्यांना समाजवादीही चालतो, त्यांना BSP ही चालतो, त्यांना शिवसेनाही चालते, त्यांना अगदी राष्ट्रवादीही चालते. ठीक आहे, हा मुस्लिमांचा वोट पॅटर्न आहे आणि ह्या वोट पॅटर्नमुळे त्यांचं राजकीय मूल्य जे आहे त्यांच्या मतांचं अगदी शून्य झालेलं आहे. उदाहरण म्हणून सांगतो, मवियाला म्हणजे लोकसभेमध्ये महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर 1 मतं मुस्लिमांची पडली आणि हे सगळीकडे झालेलं आहे, जगजाहीर आहे, त्याचे आकडे देखील आहेत. ठीक आहे, वोट पडले. त्याच्यानंतर महाविकास आघाडी म्हणून मुस्लिम मतांसाठी किंवा मुस्लिम मतदारांसाठी ह्या पक्षांनी काय काम केलं ह्या 5 महिन्यामध्ये 6 महिन्यांमध्ये? काहीच काम केलं नाही. त्यांच्यासाठी कोणती सभा घेतली नाही. इव्हन जो वोट जिहादचा मुद्दा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गाजला त्याला देखील त्यांनी डिफेंड केलं नाही. आलं लक्षात? म्हणजे मुस्लिम मतदारांना हे जे पक्ष आहेत, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आता शिवसेना असेल, हे गृहीत धरण्याचं काम करतात की हा कोणाकडे जाणार आहे, हा बीजेपीकडे तर जाणार नाहीये, मग तो कोणाकडे जाणार, तो आपल्यालाच वोट करणार आहे. म्हणजे अगदी गृहीत धरलं जातं मतदारांना. आणि मुस्लिम मतदारांना कदाचित या मुद्द्यावरून म्हणजे मोस्ट प्रोबॅबली भाजपनेच महाविकास आघाडीला या मुस्लिम पॅटर्नवरनं जास्त घेरलेलं विधानसभेत पण दिसलं. आणि ते राष्ट्रीय स्तरावरती पण होतं ना. राष्ट्रीय स्तरावरती काँग्रेसवर आरोप लावला जातो की काँग्रेस हे तुष्टीकरण करतं मुस्लिमांचं. म्हणजे लालू काय म्हणतात ते, काय शब्द आहे त्याला, तसं करतं, हिंदीमध्ये तुष्टीकरण म्हणतात. तर तशा पद्धतीचा आरोप हा काँग्रेसवरती बीजेपी सतत लावतं. आणि हे ह्याचमुळे लावतं की मुस्लिम काँग्रेसकडे जातं म्हणजे वोट द्यायला, परंतु काँग्रेस त्यांच्या कोणत्याच प्रश्नाचं समाधान करत नाही किंवा त्यांचे प्रश्न उचलत नाही किंवा त्यांच्यासाठी स्टँड घेत नाही, त्यांच्यासाठी फर्मली उभी राहत नाही. हा मुस्लिमांचा पॅटर्न आहे आणि त्यामुळे मुस्लिम मतांचं जे व्हॅल्यू आहे राजकारणातली कमी झालेली आहे. काँग्रेस काय म्हणते की तुम्हाला बीजेपी नको म्हणून तुम्ही आम्हाला वोट केलं, आम्ही तुम्हाला पसंत आहोत, आमचा कॅन्डिडेट पसंत आहे, आमचा पक्ष पसंत आहे, आमची विचारधारा पसंत आहे म्हणून तुम्ही आम्हाला वोट केलेलं नाहीये, तुम्ही बीजेपी नकोय म्हणून आम्हाला वोट केलेलं आहे. मग ती तुमची मजबुरी आहे. तुमच्या मजबुरीने तुम्ही वोट केलं तर मग आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी का चांगली कामं करायची, आम्ही तुमचे का प्रश्न सोडवायचे. मुंबईमध्ये आपण बघितलं तर मुस्लिम जो वर्ग आहे, मतदार आहे, तो मोठ्या प्रमाणामध्ये स्लममध्ये राहतो आणि स्लमचे झोपडपट्टीचे जे प्रश्न आहेत ते त्यांचे कित्येक वर्षापासून जैसे तेच आहे. अगदी धारावीचं उदाहरण घेतलं, धारावीमध्ये गेल्या 40 वर्षापासून काँग्रेस आहे. 3-4 टर्म जे आहेत ते वर्षा गायकवाड तिथे आमदार होत्या. काय त्यांनी तिथे विकास केला आहे? जर ती झोपडपट्टीचे प्रश्न 10 होते, 5 झाले, पण ते आहेतच ना. मग ह्या सगळ्या गोष्टींवरती काँग्रेस काय करतं, मुस्लिम मतांना, काँग्रेसच नाही त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे आणि आता शिवसेना उद्धव ठाकरे ची जी आहे ती देखील आहे की मुस्लिम मतांना गृहीत धरतंय आणि त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसतंय. गौरी, म्हणजे हे मुस्लिम मतांचं जरी आपण बघितलं तर त्याच्या व्यतिरिक्त अजूनही इतर विषय आहेत. म्हणजे जसं की आरक्षणाचे मुद्दे आपण पाहिले, मराठा आरक्षण आहेत आणि ओबीसींचं आरक्षण आहे. तर हे जे ओबीसींच्या मतांचं जे ध्रुवीकरण आहे ते भाजपला कसं शक्य आणि त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? म्हणजे लोकसभेत बघितलं तर आपण मराठा आरक्षणाचा मुद्दा हा प्रामुख्याने हायलाईट होत होता आणि त्याच्यानंतर आता त्याचे पडसाद हे विधानसभेत उमटतील हे तर सगळ्यांना जगजाहीर होतं. पण ज्या पद्धतीने ते उमटले पाहिजे होते त्या पद्धतीने ते उमटलेले नाहीयेत. भले मनोज जरांगे पाटील असतील किंवा लक्ष्मण हाके असतील, ओबीसींचे नेते, त्यांनी हे मुद्दे जरी प्रामुख्याने आणले असतील तरी देखील महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असू दे, त्यांनी विधानसभेमध्ये ते प्रामुख्याने हायलाईट होऊ दिले नाहीयेत. तर ओबीसी मतांचं जे काही ध्रुवीकरण आहे स्पेसिफिकली त्यांचं म्हणायला गेलं तर ते भाजपला कसं शक्य आणि त्या मागची नेमकी जी काही कारण आहेत ती नेमकी काय वाटतंय तुम्हाला? कसं आहे ना, आता तू हाकेंचा उल्लेख केलास म्हणून मुळातच मराठा आरक्षणाचं जे आंदोलन मनोज जरांगे पाटील हे करत आहेत आणि असं नाही आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा या निवडणुकीमध्ये आला किंवा मनोज जरांगे हे एकमेव नेते आरक्षणासाठी लढत आहेत. याच्या अगोदर अगदी 80च्या दशकापासून म्हणजे गेली 4 दशकं हा मुद्दा जो आहे मराठा आरक्षणाचा तो महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये चर्चेचा विषय नेहमी झालेला आहे आणि त्यावेळी तो झालेला आहे. अगदी 50 पेक्षा जास्त, म्हणजे माझी माहिती अशी आहे की जवळपास 57 मराठा तरुणांनी आरक्षण मिळावं ह्यासाठी आपलं म्हणजे काय म्हणतात बलिदान जे आहे ते केलेलं आहे आणि तरीही या मुद्द्यावरती अजून 4 दशकं झाली त्याच्यावरती काही तोडगा काढलेला नाहीये. मराठा आरक्षणाचा मुद्दा तोताच आपण बाजूला ठेवू, तो एक वेगळा विषय आहे. परंतु तो ओबीसी मतांचं जे म्हणालीस ना की बीजेपीला ते कसं जमतं ओबीसी मतांचं ध्रुवीकरण करणं.
मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये लक्ष्मण हाके ह्या व्यक्तीला ओबीसी नेता म्हणून ज्या पद्धतीने मीडियाने प्रोजेक्ट केलं, याच्या अगोदर लक्ष्मण हाके म्हणून कोणाला माहिती होतं का? अजिबातच नव्हतं. उदाहरण म्हणून सांगतो, अण्णा हजारे हे 2011ला राष्ट्रीय स्तरावरती त्यांनी आंदोलन केलं भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आणि त्यांना अगदी मीडियाने प्रति गांधी म्हणजे दुसरा गांधी अशा पद्धतीने, तुला जर आठवत असेल, प्रति गांधी दुसरा गांधी म्हणून त्यांना प्रोजेक्ट करण्याचं काम केलं. काय अण्णा हजारे 2011च्या अगोदर आंदोलन करत नव्हते का? अनेक आंदोलनं केलीत. राळेगण सिद्धी त्यांचं गाव आहे, मी त्यांना बऱ्याच वर्षापासून ओळखतो, त्यांना भेटलेलो देखील आहे. तर ते अनेक वर्षापासून आंदोलन करतायत, परंतु मीडियाने जसं त्यांना उचललं तसं ते राष्ट्रीय नेते झाले, ते प्रति गांधी झाले, ते दुसरे गांधी झाले. आज अण्णा हजारे कुठे आहेत माहिती आहे काय? जिवंत आहेत हे तरी लोकांना माहिती आहे काय? नाही माहिती. म्हणजे मीडिया प्रोजेक्ट करते, मीडिया झिरोचा हिरो करतंय आणि हिरो केल्यानंतर पुन्हा झिरो करतं. हे मीडियाच्या हातामध्ये, म्हणजे आपल्या नाहीये, एक इलेक्ट्रॉनिक जो मीडिया आहे त्यांच्या हातामध्ये. तर त्याच पद्धतीने लक्ष्मण हाके हे याच्या अगोदर कोणाला माहित होते का? तर नव्हते. ही इलेक्शन झाल्यानंतर लक्ष्मण हाकेंचं काय होईल, त्यांचं राजकीय सामाजिक भवितव्य काय आहे हे आत्ताच सांगणं कठीण आहे, परंतु ते धोक्यातच दिसतंय. मग मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये ओबीसी नेत्यांना उभं करून, म्हणजे उभं करणं, त्यांना तयार करणं, म्हणजे छगन भुजबळ हे अगोदरपासूनचे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. लक्ष्मण हाके यांना मीडियाने उभं केलेलं आहे, त्यांना तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीने प्रोजेक्ट करणं आणि त्यातून प्रतिक्रिया घडवून आणणं आणि त्या प्रतिक्रियेतून ओबीसींचं ध्रुवीकरण आहे त्यांच्या मतांचं, ते केलेलं आहे. आणि ते काय केवळ इथेच केलंय असं नाहीये, म्हणजे महाराष्ट्रात केलं असं नाहीये, ते संपूर्ण देशभरामध्ये, यूपीमध्ये केलेलं आहे त्यांनी, राजस्थानमध्ये केलेलं आहे त्यांनी, गुजरातमध्ये केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी, बिहारमध्ये त्यांनी करण्याचा प्रयत्न करतात, तर ज्या ज्या ठिकाणी बीजेपीला ते करणं शक्य आहे एखाद्या जातीच्या विरोधामध्ये, यूपीमध्ये तर अशी परिस्थिती असते, म्हणजे 2021-22च्या ज्या निवडणुका विधानसभेच्या झाल्या ते मी जवळून कव्हर केल्या. मी जवळपास 8 ते 10 महिने लखनौ आणि त्या भागामध्ये मी राहिलोय, फिरलोय, लोकांशी बोललोय. तर त्यामुळे मला त्याच्यातून असं दिसलं की यादव कम्युनिटी जी आहे तिथली, तर त्या कम्युनिटीच्या विरोधामध्ये अदर दॅन यादव ओबीसी, म्हणजे ओबीसी मधलेच परंतु यादव वगळून, म्हणजे त्याच्यामध्ये कुर्मी आहेत, त्याच्यामध्ये पटेल येतात, पटेल कुर्मीच आहे, त्याच्यानंतर कुशवा आहेत, मौर्य आहेत, ह्या सगळ्या लोकांना काय करतं बीजेपी? भडकवतं कोणाच्या? यादवांच्या विरोधामध्ये. आणि ती प्रतिक्रिया त्यांच्यामध्ये यादवांच्या विरोधात करून मग त्यांच्या मतांचं ध्रुवीकरण करतं. सेम पॅटर्न जो आहे ना तो त्यांनी महाराष्ट्रामध्ये राबवला. मराठा जो एक डॉमिनंट वर्ग म्हणून गेल्या अनेक दशकांपासून आपण त्याला ओळखतो किंवा मीडिया तसं त्यांना म्हणते, आणि त्याच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया निर्माण करून, म्हणजे जे मराठाच्या व्यतिरिक्त जे माळी आहेत, धनगर आहेत किंवा इतर ज्या कुंभार आहेत, सुतार आहेत, ज्या मायक्रो जाती आहेत किंवा ज्याला एमबीसी आपण म्हणतो, तर त्या जातींना भडकवून त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांच्या मतांचं ध्रुवीकरण केलेलं आहे. आणि मला म्हणजे माहिती अशी आहे आणि आरोपही झालेले आहेत तसे की सिंधुदुर्गामध्ये जो महाराजांचा पुतळा पडला तो देखील त्याच रणनीतीचा एक हिस्सा होता, भाग होता. महाराजांचा पुतळा पडल्यानंतर मराठा वर्ग जो आहे तो मोठ्या महाराजांना मानणारा सगळ्या जाती धर्मातला वर्ग आहे, तो प्रश्नच नाहीये, परंतु प्रामुख्याने मराठा जो वर्ग जो आहे तो आक्रमक होईल, तो प्रतिक्रिया देईल आणि त्या प्रतिक्रियेमधून ओबीसींना सोबत घेता येईल, हा पूर्ण प्लॅनिंगचा हिस्सा होता. आणि तो त्याच्यामध्ये ते काही प्रमाणामध्ये शक्यही झाले. परंतु अशा पद्धती म्हणजे प्रतिक्रिया निर्माण करून, मराठ्यांच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया निर्माण करूनच त्यांनी ओबीसींच्या मताचं जे आहे ते ध्रुवीकरण केलंय, हे आपल्याला बघायला मिळालं. मराठवाड्यामध्ये खास करून अशा कोणत्याच पद्धतीने याच्या अगोदरच्या निवडणुकांमध्ये किंवा जे काय मराठवाड्याचं सामाजिकरण होतं त्यामध्ये कधीच आपल्याला असं बघायला मिळालं नाही की ओबीसी आणि मराठा किंवा दलित अशा पद्धतीचं वातावरण निवडणुकीच्या पिरियडमध्ये तरी आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळालं नाही. ते ह्या निवडणुकीला बघायला मिळालं. त्याचं कारण ओबीसींना प्रतिक्रियेमध्ये, मराठ्यांच्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी उभं केलं. गौरी, म्हणजे ह्या आरक्षणाच्या मुद्द्यानंतर एक दुसरा मुद्दा महत्वाचा आहे जो की शेतकऱ्यांचा आहे. आणि शेतकरी वारंवार कर्जमाफीवरनं जे काही चाललं, म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते वारंवार ते मांडताना दिसत आहेत. पण त्याकडे जे राजकीय नेते आहेत, म्हणजे असं म्हणायला गेलं तर मग आपण स्पेसिफिकली भाजपला किंवा असं नाही, पण जे काही संपूर्ण राजकीय नेते आहेत ते शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. तर
निवडणूक असेल किंवा निवडणुकीच्या वेळेसच फक्त त्यांना शेतकरी वर्ग असू दे, महिला वर्ग असू दे, ह्या सगळ्या वर्गांची आठवण येते. हे प्रामुख्याने आपल्याला दिसूनच येतं, कारण साहजिकच आहे मतांवर त्याचा परिणाम होईल. पण शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना फटका बसेल याची काही भीती किंवा या संदर्भात तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टींवरती? म्हणजे एक केवळ शेतकरीच नाही तर त्याच्यामध्ये बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचा मुद्दा तू प्रामुख्याने म्हणालीस म्हणून शेतकऱ्यांचा काय करतात आता हे जे जाहीरनामे दोन्ही आले, ज्याला त्यांनी संकल्पपत्र म्हटलं, कोणी महाराष्ट्रनामा म्हटलं, त्या दोन्ही याच्यामध्ये काय बघायला मिळालं तर की शेतकऱ्यांना कर्जमाफी, म्हणजे इथपर्यंतच शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते त्यांनी गुंडाळून टाकले. 2 शब्दांमध्ये एकच शब्द शेतकऱ्यांची कर्जमाफी, 2 शब्दांमध्ये ते सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या, म्हणजे शेतकऱ्यांच्या जर 100 समस्या असतील तर त्याला एक उपाय ते देतात, कर्जमाफी. आणि कर्जमाफी बोलून किंवा तसं आपल्या जाहीरनाम्यामध्ये लिहून ते सगळे प्रश्न निकाली काढतात. काय शेतकऱ्यांनी कर्जमाफी करण्यासाठी कुठे आंदोलन केलंय का, किंवा कधी त्यांनी तशी मागणी केली की आम्हाला कर्जमाफी द्या? असं कुठेच झालेलं नाही. आत्महत्या करतायत शेतकरी, कारण नक्कीच ते आहे की त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असतो आणि तो राहतो आणि त्यामुळे ते आत्महत्या करतात. परंतु कर्ज घेण्याची वेळ का त्यांच्यावर येते? म्हणजे उदाहरण म्हणून एखादा गरीब आहे किंवा भिकारी आहे, बरंच स्टेशनवरती जाताना येताना आपण बघतो, तर त्या भिकाऱ्याला किंवा त्या गरीबाला भीक देणं, 5 रुपये देणं, 10 रुपये देणं, हे परिवर्तन नाहीये. ह्याला तुम्ही चांगलं चॅरिटी म्हणू शकता, चांगलं काम म्हणू शकता, परंतु त्या व्यक्तीवरती किंवा कोणावरही भीक मागण्याची वेळच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं, असं वातावरण निर्माण करणं हे परिवर्तन आहे. आणि निवडणुकीच्या माध्यमातून ते होणं अपेक्षित आहे. कर्जमाफी म्हणजे मी शेतकऱ्यांना भिकारी किंवा असं म्हटलेलं नाहीये, कृपया कोणी चुकीचा अर्थ काढू नये. मी उदाहरण म्हणून सांगितलं की शेतकऱ्यांना वारंवार हे कर्जमाफी देतात, पण शेतकरी काय कर्जमाफीसाठी आहेत का तुमच्याकडे, किंवा ते म्हणतात का आम्हाला कर्जमाफीच द्या? शेतकऱ्यांची मूळ समस्या काय आहे हेच मला वाटतं या राज्यकर्त्यांनी इतक्या वर्षांमध्ये समजून घेतलेली नाही, किंवा समजली जरी असेल त्यांना, कारण त्यांची बुद्धिमत्ता माझ्यापेक्षा जास्त आहे, मी कमी बुद्धीचा माणूस आहे, तर शेतकऱ्यांच्या समस्या ते समजून घेण्यात किंवा त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्षित करण्यामध्ये इथले राजकारणी जे आहेत, मग ते देशातले असतील राज्यातले असतील, ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत. शेतकरी कर्जमाफी मागत नाहीत, मी वारंवार सांगतो, ते शेतकरी मागतात त्यांच्या मालाला बाजारभाव. जर त्यांना बाजारभाव मिळाला, सोयाबीन जो आहे, वरिष्ठ पत्रकार जे आहेत राजदीप सरदेसाई आणि त्यांनी त्यांच्या इंडिया टुडे आणि जे त्यांचे चॅनल्स आहेत त्यामध्ये म्हटलेलं आहे की 2014ला सोयाबीनला जो भाव होता, 2024ला जो सोयाबीनला भाव आत्ता मिळतोय त्याच्यामध्ये फक्त 50 रुपयांची फक्त वाढ झालेली आहे. म्हणजे जो सोयाबीन 2014ला समजा 100 रुपयाने जात होता, तर आज 2024 मध्ये तोच सोयाबीन 150 रुपयाला जातोय. फक्त 50 रुपये त्यांना वाढवून मिळाले. एवढ्या 10 वर्षामध्ये जी महागाई वाढलेली आहे, सगळ्याच वस्तू ज्या म्हणजे त्यांचे भाव वाढलेले आहेत अशा याच्यामध्ये, तर सोयाबीनचे जे शेतकरी आहेत ते प्रचंड नाराज आहेत, प्रचंड नाराज आहेत. आणि सोयाबीनचे शेतकरी 70 विधानसभा आहेत ज्याच्यावर ते प्रभाव टाकू शकतात. म्हणजे संपूर्णपणे 70 विधानसभा ज्या आहेत त्या महायुतीच्या धोक्यात आहेत असं म्हटलं तरी काय अतिशयोक्ती होणार नाही. मग शेतकरी मागतात काय, तर त्यांच्या मालाला, त्यांच्या शेतमालाला बाजारभाव मागतात. शेतकऱ्यांना जी लागत आहे, जे त्यांनी इन्व्हेस्ट केलेली आहे त्या पिकामध्ये आणि जो वेळ गेलेला आहे, जी मेहनत त्यांनी घेतलेली आहे, त्याच्या बदल्यात त्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही. आणि त्यामुळे काय होतं की त्यांना जेव्हा दुसरं पीक करायचं आहे, दुसऱ्या वर्षी करायचं आहे, किंवा खरीप गेलं रब्बी आलं, ह्या पद्धतीने त्यांना जे दुसरं नवीन पीक करायचं आहे ते पीक आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसतो आणि म्हणून त्यांना कर्ज घ्यावं लागतं. म्हणून त्यांना मग कर्जाचं डोंगर होतं, इतर सगळ्या गोष्टी होत नाहीत आणि अल्टिमेटली आत्महत्या करण्याशिवाय आम्ही आत्महत्या करायला म्हणजे तो काय एकमेव पर्याय आहे अशातला काही भाग नाही. आम्ही त्याचं काही समर्थन करत नाही. परंतु जी वास्तविकता आहे राज्यातली, गेल्या 9 महिन्यांमध्ये 1933 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 1 नाही 2 नाही, 1933 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मग
शेतकरी आत्महत्या का करतायत, आणि हे मोठ्या बँकेचं कर्ज नाही आहे. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, मोठ्या बँकेचं कर्ज असणारे शेतकरी खूप कमी आहेत आत्महत्या करणाऱ्यांपैकी. सावकारांकडून जे कर्ज घेतलेलं आहे ना, जमिनी गहाण ठेवलायत, घर गहाण ठेवलंय, म्हणजे या पद्धतीने जे काय काम केलेलं आहे ना ते जास्त आहे. आणि त्याच्यामुळे मग तो सावकाराचा जो ससेमिरा त्यांच्या मागे लागला जातो, जो त्यांना टॉर्चर केलं जातं, त्याच्यातून ते आत्महत्या करतात. मग राज्यकर्त्यांचं काम काय आहे की बाजारभाव जो आहे त्या शेतमालाला योग्य किंमत मिळवून देणं, हे त्यांचं काम आहे. आणि हे जर शेतकऱ्यांनी केलं, म्हणजे राज्यकर्त्यांनी केलं, तर शेतकरी ना तुमच्या दारात उभे राहतील, ना तुमच्या कोणत्याही गोष्टीसाठी मागे राहतील. ते त्यांचं, मग त्यांना वीज माफही करण्याची गरज नाही, त्यांना कर्ज माफ करण्याची गरज नाहीये. ती त्यांचं जे उदरनिर्वाह आहे, त्यांची जी शेती आहे ना, ती त्यांच्या एकट्याच्या जीवावरती करू शकतात. आणि महाराष्ट्रामध्ये 0% शेतकरी आत्महत्या करू शकतो जर यांनी असं केलं तर. एवढी वर्ष झालेली आहेत देशाला स्वातंत्र्य म्हणून कथित स्वरूपामध्ये. 70 वर्ष 75 वर्षाचा महोत्सव आपण साजरा केला, पण तरीही अजूनही भारतातली जी शेती आहे ना ती पारंपरिक पद्धतीनेच केली जाते. पावसावरच शेती अवलंबून आहे. मी शाळेत असताना, म्हणजे 5वी 6वीत असताना असं पुस्तकात वाचायचो की 70% लोक शेतीवर उपजीविका करतात. आता माझ्या भावाची मुलगी, जी माझी पुतणी आहे, ती म्हणते की 55 की 60% लोक जे आहेत ते शेतीवर उदरनिर्वाह करतात. म्हणजे ही शेतकऱ्यांची जी संख्या जी आहे ती कमी कमी का झाली आहे? शहरामध्ये लोंढे का वाढलेले आहे? शहरात जे आता मुंबईसारखं शहर आहे, 2.5-3 कोटी मुंबईची लोकसंख्या आहे. शेती हे कुठून आलेत लोक? हे गावातूनच आलेत ना. गावात नाही, एक तर रोजगार नाही, शेती नाही, आणि ज्यांची शेती आहे तिथे काय पिकत नाही, ती जमीन उपजाऊ नाहीये, पाण्याचे प्रश्न आहेत, असंख्य प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत. त्या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्षित करून हे लोक फक्त कर्जमाफी असं बोलतात, ते देतही नाहीत. हे म्हणजे मुळात म्हणजे ते देतही नाहीत, आणि त्या सगळ्या प्रश्नांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये गुंडाळून टाकतात. पण हे जरी मुद्दे असले तरी त्यांना थोडक्यासाठी किंवा त्या गोष्टीची त्यांना भीती नाही वाटत का की शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती जर आपण दुर्लक्ष केलं किंवा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्याचा फटका आपल्या मतांवरती किंवा होईल, म्हणजे पुढच्या निवडणुकीला वोट देणार नाहीत आणि त्यामुळे आपण हरू. हा खूपच इंटरेस्टिंग असा मुद्दा आहे, आणि या मुद्द्यावर देखील मुंबई आउटलुकच्या व्यतिरिक्त हे विश्लेषण तुम्हाला कुठेही मिळणार नाही. हे मी लिहून द्यायला तयार आहे. मुळात काय आहे की ह्यांना भीती का वाटत नाही मतदारांची, हा मुळात प्रश्न आहे. भीती न वाटण्याचं कारण काय आहे की त्यांच्याकडे बऱ्याच यंत्रणा आहेत. पैसे वाटून ते मतं देतात, मतं विकत घेतात. म्हणजे अगदी विनोद तावडेंपासून सगळे जे आरोप झाले, जो निवडणूक आयोगाचा रिपोर्ट आहे, जो मीडियामध्ये आला, प्रिंटमध्ये आला, छापून आला, त्यावरती चर्चा झाली. 493 कोटी आणि काहीतरी 55-56 हजार एवढी मालमत्ता या निवडणुकीच्या ह्या प्रचाराच्या दरम्यानमध्ये, म्हणजे 15-20 दिवसाच्या दरम्यानमध्ये पकडण्यात आलेली आहे. 493 कोटी. तुम्ही विचार करा लोकांना, किती मोठ्या प्रमाणामध्ये मिक्सरचा का कुकरने भरलेला तो ट्रक अख्खा पकडला गेला. म्हणजे किती प्रमाणामध्ये लोकांना प्रलोभन आहेत, लालच आहे, हे देण्याचं काम सत्ताधारी असेल, विरोधक असेल, सर्वच राजकीय पक्ष करत आलेले आहेत. आणि ही एक यंत्रणा त्यांच्याकडे आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर त्यांच्याकडे आहे तो म्हणजे वोटिंग मशीनचा, ईव्हीएम जे आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. तुम्ही आम्हाला वोट द्या, अगर देऊ नका, आम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून ते वोट आम्हाला मिळवू. आणि हे आरोप अगोदर बीजेपीने काँग्रेसवर लावलेले आहेत 2009 मध्ये. तुला आठवत असेल तर लालकृष्ण अडवाणी असतील, सुब्रमण्यम स्वामी असतील, GVL नरसिंहराव आहेत. सुब्रमण्यम स्वामी जे आहेत ते राज्यसभेचे खासदार आहेत. GVL नरसिंहराव हे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. ह्या लोकांनी 2009 मध्ये काँग्रेसवर ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप लावले. 2014ला त्याचा फायदा बीजेपीला झाला, 19ला त्याचा फायदा बीजेपीला झाला. म्हणजे ईव्हीएमच्या माध्यमातून जे आहे ना ते लोक वोट घेतात, त्यामुळे त्यांना कोणाचीही भीती वाटत नाही, मतदारांची भीती वाटत नाही. बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की गेल्या 70 वर्षामध्ये बेरोजगारी एवढी नव्हती, कधीच नव्हती. म्हणजे एखादं 10-5 हजार जर कुठे भरतीच्या पदं असतील ना तर तिथे लाखो फॉर्म येतात. आणि अगदी सुशिक्षित, म्हणजे MBA केलेले, काहीतरी मी डॉक्टर केलेले डॉक्टर जे आहेत ना त्यांनी देखील चपरासी आणि क्लर्कच्या पदासाठी त्यांनी फॉर्म भरलेले आहेत. म्हणजे ही बेरोजगारी किती वाढलेली आहे.
तरीही आणि त्यात जो आरोप लावला जातो ज्याच्यामध्ये तथ्य पण आहे की महाराष्ट्रातले बरेचसे उद्योगधंदे जे आहेत ते गुजरात आणि इतर राज्यांमध्ये घेऊन गेलेले आहेत. राहुल गांधीची जी शेवटच्या दिवसातली प्रेस कॉन्फरन्स होती त्यात त्यांनी असं म्हटलं की जवळपास 7 लाख करोडचे प्रोजेक्ट महाराष्ट्रामधले इतर राज्यांमध्ये खास करून गुजरातमध्ये ते नेले आणि जवळपास 5 लाख जॉब्स वेकेन्सीज ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या युवकांकडून म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे काढल्या गेल्या. एवढं सगळं असताना आणि हे काय काँग्रेसच्या काळामध्ये पण तीच परिस्थिती, ते वेगळं नाहीये. एवढी अशी बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना, शेतकऱ्यांच्या एवढ्या समस्या असताना, महागाई इतक्या प्रमाणात वाढलेली असताना, म्हणजे मला आठवतंय 2012ला ज्यावेळी बीजेपीने भारत बंद केला होता, सिलेंडरचे भाव काहीतरी 20-30 रुपयाने वाढले आणि ते 400-450 रुपये झाले होते. अगदी भारत बंद केला होता. सुषमा स्वराज आणि स्मृती इराणी यांनी ते गळ्यामध्ये काय काय घालून सिलेंडर घेऊन त्या नाचल्या होत्या आणि त्यात तो सगळा तो अखंड तांडव जो आहे तो त्यांनी केला होता. आज 800-1000 रुपये सिलेंडर झालेला आहे. म्हणजे महागाई किती वाढली आहे तरी यांना मतदारांची भीती वाटत नाही की हे आपल्याला पुढच्या वेळी किंवा ह्या निवडणुकीमध्ये मत देणार नाहीत जर आपण त्यांच्या समस्या सोडवल्या नाही तर. ह्याचं जे मला कारण दिसतंय ते म्हणजे ईव्हीएम आहे. कारण ईव्हीएमच्या माध्यमातूनच ते मतांची चोरी करतात असे अनेक आरोप, असे अनेक पुरावे बीजेपीच्याच लोकांनी दिलेले आहेत. सुब्रमण्यम स्वामीचे व्हिडिओ आजही तुम्ही युट्यूब चॅनलवरती बघू शकता, सर्च करू शकता. आणि त्यावेळी काय काय आरोप झाले आणि कशा पद्धतीने सुब्रमण्यम स्वामींनी ते सगळे पुराव्यानेशी त्यांनी जपानमधून ती जी चिप असते ना ती जपानमध्ये बनते, तर त्या चिपचं काय भानगड आहे, ती कशी काम करते, मतांची चोरी कशी होते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला युट्यूब चॅनलवरती म्हणजे वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील. तर ईव्हीएम हा एक मोठा फॅक्टर आहे आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे काल जे वोटिंग झालेलं आहे त्यामध्ये देखील तो फॅक्टर आपल्याला समोर आलेला दिसतोय. आणि ही सगळी आणि एकंदरीत ह्या ईव्हीएम मुळे जे राजकारणी आहेत त्यांना मतदारांची भीती राहिलेली नाही. म्हणजे हे जे एकंदरीत प्रश्न आहेत म्हणजे आपल्याला म्हणायला गेलं तर सर्वसामान्यांची जी काही महागाई आहे किंवा बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे मुद्दे, या सगळ्या मुद्द्यांना त्यांनी बाजूला सारून जे फेक नरेटिव्ह किंवा भ्रष्टाचार, संविधान, ह्या सगळ्या मुद्द्यांना त्यांनी प्रामुख्याने हायलाइट करून हे संपूर्ण विधानसभेचं जे काही प्रचार सत्र होतं आणि निवडणूक होती ती प्रामुख्याने त्याच मुद्द्यांवरती घेतली खरं तर. आणि ह्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत, सर्वसामान्यांना अपेक्षा अशी होती की त्यांचे जे काही मुद्दे आहेत ते निवडणुकीत प्रचारामध्ये आले पाहिजे, त्यांच्यावरती बोललं गेलं पाहिजे. अगदीच. पण त्या मानाने असं काहीच घडलेलं नाहीये. आणि म्हणायला गेलं तर जो काही आता ह्यांनी जसं सांगितलं की सोयाबीनचा फटका 70 विधानसभेला बसला, तर त्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूच. पण महत्त्वाचं म्हणायला गेलं तर ज्या पद्धतीने म्हणाले की परिवर्तन घडण्याची खरंच गरज आहे, या महाराष्ट्रात खरंच या सगळ्या गोष्टीची गरज आहे. पण काल मतदान पार पडलं, निकाल 23 तारखेला स्पष्ट होईलच. या सगळ्यांवरती आमची जी काही आता चर्चा झाली त्यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि जो काही एक्झिट पोल आहे तो मुंबई आउटलुकच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शेअर नक्कीच करू आणि त्यावरती आपण एक वेगळी चर्चा देखील करू. जी काही चर्चा आहे, एक्झिट पोलची चर्चेचा जो काही व्हिडिओ आहे तो मुंबई आउटलुकच्या युट्यूब चॅनलला तुम्हाला नक्कीच दिसेल. पण या चर्चेनंतर तुमच्या मनात काही प्रश्न आलेत का किंवा तुमचं मत काय आहे ह्या एकंदरीत निवडणुकीवरती हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई आउटलुकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.